नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला अख्ख्या मोड आलेल्या वालाची आमटी दाखवणार आहे। चला तर मी बघूया साहित्य। हे अख्खे वाल आहेत, हे सोललेले नाही, याची आमटी बनवणार आहे मी आज न सोलता। हे कांदा आहे, हा कांदा भाजायचा आहे गॅसवरती। हे खोबरं आहे ओलं, मिरी आहे, हे वाटण करायचं आहे। हे फोडणीसाठी मिरची, हिरवी मिरची 2 आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता। मी 2च घेतले आहेत, त्याचे तुकडे केले आहेत। लसूणीच्या पाकळ्या 4-5। हा वालामध्ये घालण्यासाठी उकडताना कांदा अर्धा। हे गूळ चवीला, तेल फोडणीसाठी, चिंचेचा कोळ थोडासा, हे तांदळाचं पीठ त्याला लावण्यासाठी, हिंग फोडणीला, हळद आणि गरम मसाला, मालवणी मसाला। कांदा भाजून घेते। कांदा, मिरी आणि हे भाजलेला कांदा, खोबरं आणि मिरी याचं वाटण करायचं आहे, मग कांदा भाजून घेते। कांदा आता चांगला भाजला आहे गॅसवरती, तर मी काढते। काढून ठेवते कांदा आणि आता सोमते, मी बारीक करते गॅस। सोमता मी आता कुकर ठेवते। कुकरमध्ये 2-3 ग्लास पेले पाणी घालते। हे साफ करून 2दा मी धुवून मिळून ठेवलेले आहेत। अख्खे वाल घालते उकडायला। थोडंसं टाकते, कारण काय परत नंतर टाकायचं आहे ना म्हणून। मीठ चवीला, मीठ टाकलंय मी याला उकळण्यासाठी। आणि आता मी हा कांदा टाकते त्याच्यामध्ये। कांदा पण त्याच्यावर उकळला पाहिजे। आता झाकण लावून घेते आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्या घ्यायच्या। कुकर फास्टच ठेवलाय मी गॅस। वाटण पण काढून घेते। खोबरं आहे, ओलं खोबरं आहे, हे असं निघालं म्हणून इथे मी कातळ्या काढल्या, नाही तर ते कातू नाही घेता येतं। ओलं खोबरं आहे, अर्धा वळा आहे, आणि हे मिरी आहे 7-8, मिरी पण टाकायचे 7-8। आणि हा कांदा थोडा बारीक करते मी आणि त्याचं वाटण करणार तयार। आता कुकरच्या शिट्या झाल्या आहेत, आता उघडून बघूया आपण शिजले की नाही ते। हे बघा उकडले चांगले, हे बघा मस्त उकडले बघा। आता आपण टोपामध्ये फोडणीला घालून घेऊया। गॅस चालू करते। तो आता तापला आहे चांगला, 3-4 चमचे तेल टाकते। गॅस जरा फास्ट ठेवलाय, बारीक करते। आता लसूण पण घालते सोमती। मिरच्या घालते, हिरवे मिरचे मी 2च घेतले, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। 1 चमचा हिंग, तुम्ही गूळ चवीनुसार घ्या, तुम्हाला हवं तेवढं।
आता आपण हे वालवूया. आता हे चिंचेचा कोळ आहे तो थोडासा घालू. थोडासा घालायचा, जास्त नाही घालायचं, बस. ते पण ढवळून घेऊया. आता हळद थोडी, थोडीशी हळद घालायची, जास्त नाही घालायची. थोडा कड येतोय. आता याच्यामध्ये मालवणी मसाला घालूया. म्हणजे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घालू शकता, तिखट किती पाहिजे ते. 2 मिरच्या घातलेल्या आहेत मी. आता हे एक चमचा घालते आणि थोडासा. हा मसाला तिखट नाही माझा एवढा. आता याच्यामध्ये तुमचं वाटण पण घालून घेऊया. मग अशी कांदा आणि खोबरं आणि मिरी ह्याचं वाटण करून ठेवलेलं. कांदा गॅसवरती भाजून, गावाला कसं चुलीवरती भाजतात ना, हे वाटण घालते. पीठ आहे हे 1.5 चमचा घेतला आहे मी. ते अळण गावाला म्हणतात, अळण लावायचं. हे पीठ लावल्याने थोडंसं जाडपणा येतो, म्हणून हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे पातळ करून असं. हा 1.5 चमचा मी घेतला आहे पीठ. ते हे ओतूया ह्याच्यामध्ये. हे ढवळून घेते. आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. तर मीठ घालते याच्यामध्ये चवीनुसार. म्हणजे पहिलं थोडंसं मीठ घातलं आहे आपण, 1 चमचा घालते आणि थोडंसं